consultant urology and renal transplant. Dr. Amalapuram, consultant and head of endoscopic gynecology. Dr. Rahul Vath, consultant doctor surgery. Dr. Udit Maheshwari, consultant urology. Mr. Anand Moti, cluster director, Manipal Hospitals, Pune. And Dr. Sonal Dikshit, regional head of medical services to the Northwest Cluster, Manipal Hospitals. I'd also like to pride ourselves in pioneering excellence in healthcare. With a network of 37 hospitals across 19 cities and a strong focus on affordable, high-quality healthcare, we serve over 7 million patients annually through our multi-speciality tertiary care healthcare framework. Manipal Hospital, Baner, though young at just 2.5 years of age, has consistently pushed the boundaries of excellence and healthcare. Okay, सर मणिपाल हॉस्पिटलचा कायम असा भूमिका आहे किंवा कायम असा ऑब्जेक्टिव्ह आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल करून देण्यात यावी की त्यामुळं प्रत्येक प्रोसिजर किंवा सर्जरीचं प्रिसिजन वाढेल, सर्जरीमध्ये ॲडव्हान्समेंट येईल आणि त्याचा बेनिफिट पेशंटला राहील. आणि ह्याच भूमिकेमधून कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करता आम्ही हा रोबो लॉन्च केलेला आहे. आणि रोबोचे ॲडव्हान्टेजेस सर्जरीचे खूप आहेत आणि त्याचे बेनिफिट्स आमच्या पेशंट्सना नक्की मिळतील. आणि इट्स वेस्टर्न पुणेज फर्स्ट इंडियन मेट्रो. तर हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध आहे, तसं त्याची कॉस्ट पण कमी होऊन चाललेली आहे. आणि हे मेड इन इंडिया असल्यामुळे त्याची कॉस्ट मल्टीनॅशनल कंपनीच्या रोबोपेक्षा पेशंटसाठी कमी पडते. थँक्यू. मध्ये डेफिनेटली फरक पडतो. सुरुवातीचा एक लर्निंगचा पार्ट सोडला एकदा आणि तो एकदा ओव्हरकम झाला की डेफिनेटली टाईम लवकर म्हणजे सर्जरी लवकर होते, कारण का जास्ती डिसेक्शन ॲक्युरेटली होतं, दिसायला एकदम जवळून दिसतं. त्यामुळे डेफिनेटली टाईम याच्यामध्ये कमी लागतो, हॉस्पिटल स्टे कमी होतो, कारण रिकव्हरी लवकर होतो. आणि रिस्क फॅक्टर वगैरे त्याच्यामध्ये काय? हे रिस्क फॅक्टर जे नॉर्मल सर्जरीमध्ये रिस्क फॅक्टर आहे तेवढं रिस्क फॅक्टर, तर ॲडिशनल काही रिस्क फॅक्टर वेगळे नाही. खूपच अतिशय कठोर क्वालिटी प्रोसेस म्हणून गेलेला रोबो आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की ऑपरेशन करता करता चुकून रोबोचं इन्स्ट्रुमेंट तसं होतच नाही. तुम्ही दुसरी नजर जरी हटवली त्या स्क्रीनवरून तो रोबो थांबतो. तुमच्या हातातून इन्स्ट्रुमेंट पडलं तर रोबो थांबतो. मग पेशंटला कुठे इजा व्हावी किंवा पेशंटला इजा होण्याची शक्यता किंवा काहीतरी मिसहॅप होण्याची शक्यता अशी अजिबात नाही. जर लाईट गेले त्याच्यामध्ये 8 तासाची बॅकअप बॅटरी आहे, तो बॅटरीवरती चालू राहतो 8 तास, सर्जरी तर संपून जाते 1-2 तासामध्ये. मग तशी जी रिस्क असते तशी अजिबात त्यात रिस्क नाही. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो बदलतो. ठीक आहे. त्याच्यानंतर किती ऑपरेशन झालं? काल एक ऑपरेशन झालं आणि आज दुसरं ऑपरेशन केलं. अच्छा, धर्मदायीच्या माध्यमातून आपण मी डॉक्टर आनंद आरसकर, मी युरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट आहे मणिपाल हॉस्पिटल बाणेरला. आज आपण इथे SSI मंत्रा नावाचा जो सर्जिकल रोबोट आहे तो इथे लॉन्च केलेला आहे आणि त्याची पहिली सर्जरी काल झाली, आज दुसरी सुरू आहे. तर रोबोट म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की काहीतरी एक यंत्रमानव ऑपरेशन करतो आहे आणि सर्जनचा रोल त्याच्यामध्ये आहे की नाही. पण या डिझाईनला म्हणतात मास्टर अँड स्लेव्ह. म्हणजे मास्टर कोण आहे याच्यात? तर सर्जन. अँड दिस रोबोट इज अ स्लेव्ह टू द सर्जन. म्हणजे तो सर्जनची ॲक्शन मिमिक करतो किंवा रेप्लिकेट करतो. तर याच्यात सर्जन बसून ऑपरेशन करू शकतो. त्याला 3 डायमेन्शनल चित्र दिसतं, म्हणजे डेप्थ परसेप्शन वाढतं. प्रिसिजन हा एक प्रकार आहे. मॅग्निफिकेशन हे 10 ते 15 टाईम्स असतं. म्हणजे एखादी छोटी सेल आपल्याला 15 पटीने मोठी दिसते, त्याप्रकारे आपण प्रिसिजन त्याचं चांगल्या प्रकारे करू शकतो. जसं ट्यूमर आहे का किडनीमध्ये किंवा ब्लॅडरला, तर ट्यूमर काढायचं, आजूबाजूची टिश्यू आपल्याला काढायची नाही आहे. मग हे प्रिसिजन आपल्याला हे मॅग्निफिकेशन देतं. प्लस ह्याच्यामध्ये जी स्पेस असते, जसं बाकी ठिकाणी ओपन सर्जरीमध्ये असिस्टंटला खूप काम असतं, रिट्रॅक्शन करावं लागतं, ते दाखवावं लागतं, मध्ये सक्शन करावं लागतं. हे सगळं काम इथे रोबोटनी होतं. म्हणजे ती जागा व्यवस्थित असते. तिथं लाईट जो असतो नॉर्मल ओपन सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं, एकाला चांगलं दिसतं, एकाला कमी दिसतं, बिकॉज लाईट आतमध्ये जाण्याचा एक प्रकाशाचा एक पाथ आहे, त्या पाथमध्येच दिसतं. रोबोटमध्ये हे सगळे डिसॲडव्हान्टेजेस काढलेले असतात. रोबोटमध्ये खर्च वाढतो, त्यात काय असं? एक्झॅक्टली हा प्रश्न ना तुमच्या म्हणजे पेशंटसारखा सर्जनला पण नेहमी भेडसावतो की जर कॉस्ट वाढली तर पेशंटला मग हे पैसे एक्स्ट्रा आणायचे कुठून. पण विथ द हेल्प ऑफ मेक इन इंडिया, दिस इज अ रोबोट विच इज मेड इन गुरगाव. देर इज अ कंपनी कॉल SS मंत्रा. SS म्हणजे सुधीर श्रीवास्तव इनोव्हेशन. आणि इनोव्हेशन करणारे स्वतः सर्जन आहेत, कार्डियक सर्जन आहे. ते मागच्या 30 वर्षापासून कार्डियक सर्जरी करतात. आणि जुना असलेला जो रोबोट होता हा एक MNCचा रोबोट होता, मल्टीनॅशनल कंपनीचा. त्यांच्या बेसिसवर ती कॉस्ट जास्त होती. पण आता SSI मंत्रा हा पूर्णपणे इंडियात बनलेला रोबोट आहे. आम्ही याची फॅक्टरीला सगळे 4 सर्जन व्हिजिट करून आलेलो आहे. त्यामुळे त्यांचं जे टेक्निक आहे बनवण्याचं, त्याची क्वालिटी अश्युरन्स, त्याची जी गुणवत्ता आहे ती सगळी आम्हाला कन्फर्ममध्ये समजलेली आहे आणि आमचा विश्वास आहे त्याच्यावर की ते क्वालिटी अप टू द स्टँडर्ड आहे.